स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाईम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वसतिनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। बेडगेत चोरट्यांचा धुमाकूळ, 1.5 तोळे सोने व 30,000 रोख रक्कम लंपास। बेडग तालुका मिरज येथील श्री समर्थ कॉलनीमध्ये सोमवारी दिनांक 22 रोजी पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास सतीश विठ्ठल ओमासे यांच्या घरी चोरीचा प्रकार घडला। सोने व रोख रक्कम असे एकूण 68,500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस यांना देण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। तसेच यांचे शेजारी राहणारे विजय शिंदे यांच्याही घराचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाल्याने चोरट्यांनी पळ काढला। यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या बाबतीत सविस्तर माहिती अशी की सोमवारी पहाटे 2:30 ते 3 वाजण्याच्या दरम्यान श्री समर्थ कॉलनीतील विजय शिंदे यांच्या घरासमोर काहीतरी फोडण्याचा आवाज येत होता। त्यावेळी त्याच कॉलनीत राहणारे सचिन सूर्यवंशी यांनी तो प्रकार खिडकीतून पाहून शेजारच्या लोकांना फोन करून सतर्क केले व आरडाओरडा केल्याने चोर पळून गेले। यावेळी चोरट्यांनी शिंदे यांच्या घराचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रकार समोर आला, तर यावेळी लगतच असलेल्या सतीश ओमासे यांच्या घराचा दरवाजा फोडल्याचा प्रकार दिसून आला। या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली। सतीश ओमासे यांच्या घरातील रोख रक्कम 30,000, 1.5 तोळे सोने, यामध्ये अंगठी व कानातील अलंकार असे सुमारे 68,500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असल्याचे समोर आले आहे। घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली व भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला आहे। पुढील तपास सुरू आहे।